विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तिसरा पाठ आणि जर पहिले 2 पाठ तुम्ही बघितले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील, तर हा तर नक्की आवडणार आहे तुम्हाला. पण कमेंटमध्ये ते मेन्शन करायला विसरू नका बरं का. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गेले 5 वर्ष आपण YouTubeवर आहोत. आपण IMP क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय. आपण स्ट्रॅटेजी देतोय. त्याचबरोबर मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्हीही विषय शिकवतो. ओके. बरं आज काय आहे ऑर्गॅनिक. मुलांना जमत नाहीये. कारण थोडंसं वेगळ्या वाटेनं आपल्याला गेलं पाहिजे बरं का. नेहमीप्रमाणे सगळेच करतायत. आपण थोडासा वेगळा प्रकार करूया बरं का. म्हणजे मी कुठलं टॉपिक घेणार आहे हे तुम्हाला सांगणार नाहीये. मी टिपिकल एक रिएक्शन सांगतो. त्याच्यात पुढे आणखीन कसा विचार करायचा तेही शिकवतो. चला, इथं बघा बघू. मला सांगा फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करा. पहिली गोष्ट मी तुम्हाला ते शिकवतोय. CHO म्हणजे तो अल्डिहाइड आहे. इथं अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. मग इमिडिएटली तुम्हाला ना अल्डिहाइडची नावं जमलीच पाहिजेत. HCHO, CH3CHO, पुन्हा C2H5CHO. हे कोण आहे सांगा? फॉर्मल्डिहाइड. मिथॅनल हे त्याचं नाव आहे. बरोबर आहे? बरं, आता सगळ्यात महत्वाचं ठीक आहे अल्डिहाइड. त्याचं रिएक्शन काय होतंय बघा, त्याचं इथं मी हायड्रोजनेशन म्हणजे रिडक्शन आहे. रिडक्शन. पण थांबा, आपल्याला वेगळ्या मेथडनं जायचं आहे. लक्ष द्या. शांतपणे बघा, की प्रायमरी अल्कोहोलचं जर मी ऑक्सिडेशन केलं, की अल्डिहाइड तयार होतं. ऑब्व्हियसली अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, की अल्कोहोल तयार होणार. मग मला ऑर्गॅनिकसाठी या गोष्टी तुमच्याकडून लक्षात असल्या पाहिजेत. हे तुम्हाला आलं पाहिजे. मग मला असं कळालं पाहिजे, की अल्डिहाइडचं मी रिडक्शन करतोय म्हणजे मला अल्कोहोल मिळणार आहे. मग इथं मी चला अल्डिहाइडची डेफिनिशन तयार करतो ना. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज नोन ॲज अल्डिहाइड. लिहून घ्या डेफिनेशन. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज नोन ॲज अल्डिहाइड. आणि फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल इज नोन ॲज कीटोन. झाली तयारी. कुठले प्रश्न आहेत? डिफाइन अल्डिहाइड, गिव्ह क्लासिफिकेशन. डिफाइन कीटोन, गिव्ह क्लासिफिकेशन. आलेत प्रश्न. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन हे ऑक्सिडेशन प्रॉडक्ट आहेत. अल्डिहाइड हा ऑक्सिडेशन प्रॉडक्ट कोणाचा आहे? प्रायमरी अल्कोहोलचा. कीटोन हा ऑक्सिडेशन प्रॉडक्ट कोणाचा आहे? सेकंडरी अल्कोहोलचा. मग रिडक्शन मी कॅटालिटिक करू शकतो. निकेल यूज केलं कॅटालिटिक रिडक्शन किंवा मग लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड. मग गंमत काय सांगू का? अल्डिहाइडचं रिडक्शन करा प्रायमरी अल्कोहोल, कीटोनचं करा सेकंडरी अल्कोहोल. पण एवढंच पुरेसं ठरत नाही. नाही ठरत लक्षात घ्या. मग काय केलं पाहिजे? आता इकडे लक्ष द्या. अल्डिहाइडच आहे ना? रिडक्शनच आहे ना. पण जर तुम्ही कॅटॅलिटिक रिडक्शन केलं, तर त्या केसमध्ये हा डबल बॉन्ड सुद्धा रिड्यूस होतो. लक्षात घ्या. डबल बॉन्डचं झालं का सिंगल बॉन्ड. पण जर तुम्ही लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड घेतलं, तर तो डबल बॉन्ड तसाच राहतो. आता इमिडिएटली हे बंद करा व्हिडिओ. वायलर्न ॲप्लिकेशन ओपन करा. PYQ शोधा आणि या टॉपिक मधले तुम्हाला हाच प्रश्न जसाच्या तसा दिसेल. आहे तसा. कुठल्यातरी एका पेपरमध्ये पहिली MCQ आहे. मग माझं लक्षात आहे. मला तर कुणीही विचारलं तर लक्षात राहील, की अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, की अल्कोहोल. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, की अल्डिहाइड. पण तो अल्कोहोल प्रायमरी पाहिजे. सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन. मग सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, की कीटोन आणि कीटोनचं रिडक्शन केलं, की सेकंडरी अल्कोहोल. पण टर्शियरी अल्कोहोलचं काय मग? ते इझिली ऑक्सिडेशन त्याचं होत नाही. अरे वाह! मग पुढचा प्रश्न झाला. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. किती प्रश्न झाले की नाही सांगा? या पद्धतीनं गेला तर बरं होईल बाळांनो. ठीक आहे. म्हणजे बघा कॅटालिटिक हायड्रोजन झालं की डबल पण याचं नाव काय? 1, 2, 3, 4, 5 पेंटॅन 1 ओएल. मग याचं नाव काय? मग आता IUPACकडे गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? IUPAC. 2-2 फंक्शनल ग्रुप आहेत. मग प्रायोरिटी ऑर्डर. मग बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे पहिल्यांदा जावा. आता इमिडिएटली बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि सांगतो टॉपची प्रायोरिटी या ग्रुपला आहे. नंतर सल्फोनिक ॲसिडची प्रायोरिटी आहे. म्हणजे कार्बोनिल ग्रुप ज्याच्यात आहेत ना त्यांची प्रायोरिटी हायेस्ट आहे. म्हणजे अल्डिहाइडची पण प्रायोरिटी जास्त आहे. पण तुम्हाला सांगतो कार्बोनिल ग्रुपच्या प्रायोरिटीपेक्षा मग कमी प्रायोरिटी कुणाची आहेत? शोधा. 11वीचं पुस्तक काढून बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री IUPAC लगेच करा.
त्याशिवाय होणार नाही ऑर्गॅनिक लक्षात घ्या. त्याच्याशिवाय होणार नाही. चला आता मग हा व्हिडिओतली सुरुवात तर छान झाली असं वाटतंय मला. 3-4 प्रश्न आपले झाले. कोणते-कोणते झाले रे सांगा बघू? रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. म्हणजे अल्कोहलच्या ऑक्सिडेशनचे 2 प्रश्न झाले. अल्डिहाइड कीटोनचे रिडक्शन ते टोटल 2 झाले, 4. मग याचा वापर करून मी डिस्टिंग्विश करू शकतो प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहल हे पण झालं. पण मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या अ, अल्कोहलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी पी-डी-सी, पी-सी-सी हे पण मग हे कोण आहेत त्यांची नावं थोडंसं अल्कोहल फिनॉल इथर टॉपिकमध्ये शोधा. चला आता हे स्ट्रक्चर कसलं आहे? हे स्ट्रक्चर जिथं यूज होतं ना, तो आज आपल्या व्हिडिओमधला होमवर्क आहे सगळा तुम्हाला लक्षात घ्या. बघा मी सांगतो. कितीही मोठी कार्बन चेन असू दे, पण दुसऱ्या कार्बनला जर हा ग्रुप असेल ना, तर ती आयसो चेन बरं का बाळांनो. कुठली चेन? आयसो चेन. मग आहे की नाही दुसऱ्या कार्बनला हा ग्रुप असेल तर ती आयसो चेन आहे. ओके. 3 कार्बन आहेत म्हणजे ते आयसोप्रोपिल आहे. 3 कार्बन आहेत म्हणजे ते कोण आहेत? आयसोप्रोपिल. बरं, त्याला कोण अटॅच आहे? बेन्झीन. मग हे आहे आयसोप्रोपिल बेन्झीन. आयसोप्रोपिल बेन्झीनलाच क्युमीन म्हणतात. मग आठवा बघू. इमिजिएटली कॉमेंट करा. ही सांगा कुणाच्या प्रिपरेशन रिएक्शनमध्ये हे यूज होतोय? जर तुम्हाला सेकंदात आठवलं ना, व्हिडिओ सोडून द्या. तुमचा अभ्यास बेस्ट आहे मग लक्षात घ्या. तुम्हाला येतंय. पण नाही येत ना, थोडंसं थांबा. फिनॉलची प्रिपरेशन रिएक्शन आहे आणि ऑर्गॅनिकमध्ये फिनॉल पहिल्यांदा करायचं आहे तुम्हाला. कारण फिनॉलच्या रिएक्शन्स येतात परीक्षेत. नंतर डायरेक्टली मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये बायोमॉलिक्यूलकडे नेणार आहे बरं का लक्षात घ्या. बायोमॉलिक्यूल का? ग्लुकोजच्या रिएक्शन्स येतात परीक्षेमध्ये. पण ग्लुकोजच्या रिएक्शन सगळ्या घ्यायच्या अगोदर मी अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड शिकवणार आहे बरं का. म्हणजे तिसऱ्या पार्ट नंतर 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 10वा पार्ट पण येईल. त्यामुळे एका मुलानं एकदम पॉझिटिव्ह वेनं विचारलं होतं, की "सर किती घेणार आहे?" तर जानेवारी महिन्यात पूर्ण घेणार आहे. हां, शेवटचे 10 दिवस फेब्रुवारीत काही नाही बरं का. मग त्यावेळेस तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. पण त्यावेळेस तुम्हाला ते मोटिव्हेट करावं लागतं. तुम्ही मध्येच डिमोटिव्हेट होता. सारखंच तुम्ही डिमोटिव्हेट होता विनाकारण. अभ्यास सोडून डिमोटिव्हेट. मन शांत ठेवायचंय बरं का. चाललंय आपलं व्यवस्थित. चला ही अशी चेन असल्यावर काय सांगा? आयसोप्रोपिल, बेन्झीन म्हणजेच कोण? क्युमेन. बरं त्याचं जर मी ऑक्सिडेशन केलं, तर ऑक्सिजन इथं अटॅच होणार. तर बेसिक शिकवतो. असं लिंकेज कुठं दिसलं, की ते आहे पेरॉक्साइड लिंकेज. कुठलं? पेरॉक्साइड. दिसलं का? पेरॉक्साइड आहे की नाही? आहे की नाही पेरॉक्साइड बघा. आता समजायला लागलंय तुम्हाला. बेसिक ह्या गोष्टी नोट डाउन करून ठेवा. पण एकदा करून होत नाही. हे परत-परत रिवाईज करावं लागतं. मग याचं नाव आहे क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड. क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड. आता मी जर हा पार्ट यातला वेगळा केला आणि हे ओएच ग्रुप जर याला अटॅच केलं, की झालं की फिनॉल तयार. मग आता मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला होमवर्क देतोय. पहिल्यांदा मला चार्ट हवा आहे फिनॉलच्या प्रिपरेशनमध्ये. मग इथं डाऊज प्रोसेस आहे. ओके. इथं फ्रॉम क्युमीन आहे. इथं फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आहे. इथं अजून सांगू तुम्हाला फ्रॉम ॲनिलीन आहे. फ्रॉम काय? ॲनिलीन. मग आता एक-एक रिएक्शन बघूया बरं का आपण बाळांनो पट. बघा, फ्रॉम क्युमीन आहे. बोर्डची तयारी का सी तयारी? कुठली तयारी हवी आहे सांगा पुढच्या 1-2 मिनिटात तुम्हाला? तुम्ही जर मला म्हटला ना, सी तयारी करून घ्या. घेतो चला. ही इंडस्ट्रियल मेथड आहे. पहिला प्रश्न. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ व्हिच ऑफ द फॉलोइंग मेथड इस यूज्ड इन द लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ फिनॉल? हे क्युमीन. फ्रॉम काय सांगा? क्युमीन. ओके. बरं. इथं एक फिनॉल तर पाहिजे, पण एक इम्पोर्टंट बाय प्रॉडक्ट तयार होतो. कुठला? एसीटोन. हा एक इम्पोर्टंट बाय प्रॉडक्ट आहे. एम-सी-क्यू. मीडियम कोण आहे? तर कोबाल्ट नॅफ्थॅनेट आहे लक्षात घ्या. कॅटलिस्ट आहे म्हणूया आपण. ओके. बरं क्युमीन हायड्रोपेरॉक्साइडला पुन्हा डायल्यूट इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट एसिडिक मीडियममध्ये हीट करायचंय. मग तुम्हाला त्यातला हा प्रॉडक्ट वेगळा मिळतोय आणि झालं. आता याच्या अगोदरच मी तुम्हाला क्युमीन म्हणजे काय शिकवलं होतं. क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड तुम्हाला माहीत होतं. मग रिएक्शन लिहायला जमणार आहे तुम्हाला. आता सांगू का? तुम्ही ना सांगतो बोर्डात हाच प्रश्न येऊ शकतो 2 मार्काला. मग कसलं खुश व्हाल ना तुम्ही. प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करताना असाच विचार करायचा, की हेच येणार आणि मला हे करायचंय. मी सोडणार नाही. मग 2-3 वेळा ही रिएक्शन लिहा बरं का. पण आत्ताच सांगितलं तुम्हाला ॲनिलीन. सांगू का सॅड मेयर्स रिएक्शन सारखंच आहे. जेव्हा ॲनिलीनची रिएक्शन Na-NO2 आणि HCl बरोबर होते, तेव्हा नायट्रस ॲसिड मिळतंय. नायट्रस ॲसिड याच्यावर रिएक्ट होऊन डायझोनियम सॉल्ट तयार होतंय. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. त्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर फिनॉल तयार होतोय. तर सी की ड्युरिंग बघा हे डायझोनियम आहे डायझोटायझेशन म्हणता येईल का? नको तसं नको म्हणायला लक्षात घ्या. फ्रॉम ॲनिलीन म्हणूया आपण. ह्या प्रोसेसमध्ये कोणता गॅस तयार होतो विचारतात. मग नायट्रोजन तयार होतोय.
बरं, इथं काय-काय जरा बघा बघू तुम्हाला मी आठवायचा प्रयत्न करतो. अनिलीनचा फॉर्म्युला काय? बेन्झीन रिंगला NH2 अटॅच आहे. त्याची रिएक्शन कोणाबरोबर? Na-NO2 आणि HCl बरोबर म्हणजेच नायट्रस ॲसिड. तयार होणार आहे N2+Cl- डायझोनियम क्लोराईड. त्याचं H2O बरोबर रिएक्शन फिनॉल. पुढचं N2 आठवलं नाही तर लिहू नका. असू दे. मेन प्रॉडक्ट तरी लिहा. चला मग याची प्रॅक्टिस तुम्ही करणार आहे. 2 झाले आपल्या. ही इंडस्ट्रियल मेथड, ही फ्रॉम ॲनिलीन. डाऊज प्रोसेस फॉर क्लोरोबेन्झीन म्हणजे इथं सोडियम फिनॉक्साईड तयार होतं. Na- म्हणलं की सोडियम फिनॉक्साईड किंवा त्याला सोडियम फिनेट पण म्हणतात हां. फिनेट किंवा सोडियम फिनॉक्साईड. सांगू का पुढे कोलबेज रिएक्शन, रायमर टिमर त्यातल्या कुठल्यातरी एका रिएक्शनमध्ये हाच रिएक्टंट येणार आहे. म्हणजे गंमत आज तुम्हाला ना ॲट एनी कॉस्ट तुम्हाला हे करायचंय. करायचंच आहे लक्षात घ्या. ओके. मग सोडियम फिनॉक्साईडचं पुन्हा हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला फिनॉल मिळतं. ओके. डाऊज प्रोसेस. मी एक्सप्लेन करत नाहीये. तुम्हाला करायला लावतोय बरं का. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. मग ह्यात सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? हे नाव तुम्हाला आलं पाहिजे. SO3H असेल तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड तर जेव्हा तुम्हाला मगाशी नाही का म्हटलं प्रायोरिटी ऑर्डरमध्ये सल्फोनिक ॲसिडच्याच ग्रुपला जास्त प्रायोरिटी आहे, ॲसिडच्या खालोखाल. मग तिथं जर ती बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तो पॉइंट केला, तर हा पण तुमचा कव्हर होणारच आहे लक्षात घ्या. ओके. मी टायमिंग बघितलं बरं का 10च मिनिटं झालेत. म्हणजे खूप चांगलं चाललंय. हा ॲसिड आणि हा बेस आहे. तयार होणार सॉल्ट आणि वॉटर. ह्याच्यामध्ये वॉटर पण तयार होतं. पण नाही का तुम्हाला म्हटलं कुठं लिहिलंय त्यांनी? कुठं लिहिलंय? गरजच नाहीये. बाकीचे प्रॉडक्ट एक मेन रिएक्टंट, मेन प्रॉडक्ट लिहा बरं का. मी तुम्हाला सांगतो 2013 साली केमिस्ट्रीचा पोर्शन चेंज झाला. आणि तो भयानक पोर्शन होता. अरे रिएक्शन्स मेकॅनिझम्स होते. अरे रिएक्शन्स मेकॅनिझम म्हणजे बेकार प्रकार होता आणि सगळे पॅनिक मोडमध्ये गेले होते अख्ख्या महाराष्ट्रात, की काय हे सिलेबस आहे. तेव्हा ते जे असते ना पेपर लिहिणारी टीम टीम त्यामधले मेन जे काही शिक्षक असतील ते साताऱ्यातल्या वायसी कॉलेजमध्ये आले होते. तर एक व्याख्यान होतं. मुलांनी विचारलं, शिक्षकांनी विचारलं, की "काय हा पोर्शन एम-एस-सी लेव्हलचं तुम्ही घेतलंय 12वीत 11वीत?" तेव्हा त्या मॅडम म्हणल्या, की "आम्हाला ते अपेक्षित नाहीये, म्हणजे तुम्ही आहे तसं लिहावं म्हणून. पण मेन रिएक्टंट, मेन प्रॉडक्ट आणि रिएजंट हे तर लिहिलं तरी आम्ही मार्क देतो." मग मुलांना मला ते सांगायचं आहे, की मार्क्स देतात तुम्ही बघा ना, इथं बघा ना, लिहिलंय की नाही? मेन रिएक्टंट, मेन प्रॉडक्ट आणि इथं तो रिएजंट लिहा. ॲक्चुअली ही न्यूट्रलायझेशन आहे बरं का रिएक्शन. ॲसिड आणि बेस, सॉल्ट आणि वॉटर तयार होतात. पण तयार काय झालंय? सोडियम बेन्झीन सल्फोनेट नाव आलं पाहिजे. सोडियम बेन्झीन सल्फोनेट. ओके. तर हे जे सोडियम बेन्झीन सल्फोनेट आहे ना, तिन्ही बाळांनो ते 3 रिएक्शन लिहा बरं का बाळांनो. मी काय म्हणतो हे परत लिहा आणि त्याची रिएक्शन ही गोंधळ आहे बरं का. ॲक्चुअली हा इथं पाहिजे बरं का. नाहीतर तुम्ही पुस्तकात काय तुमच्या वहीत काय करायचं इथं डाउनलोड एरो काढा आणि NaOH तिथं बाजूला लिहा. मग त्याची रिएक्शन NaOH झाल्यावर काय तयार झालं रे? काय तयार झालं? मगाशी होतं की नाही सोडियम फिनॉक्साईड. मग त्याची रिएक्शन डायल्यूट जुन्या सिलेबसमध्ये H2SO4 होतं. तुम्हाला HCl दिलंय. झालं फिनॉल. मग आता मी काय लक्षात ठेवलंय? पहिला बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, NaOH बरोबर रिएक्शन, सोडियम बेन्झीन सल्फोनेट SO3Na. त्याचं NaOH बरोबर रिएक्शन पण हे NaOH बाळांनो वितळलेलं असतं बरं का. फ्यूज्ड दिलं नाही तुमच्या पुस्तकात. विच ऑन फ्युजन. फ्युज्ड असतं. मी खरं सांगतो, ही नवीन पुस्तकं आहेत ना, ही एन-सी-ई-आर-टीला कॉपी केल्यासारखी पुस्तकं आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री. आता ते फुलच एन-सी-ई-आर-टी आपण कॉपी करणार आहे. पण जुन्या सिलेबसमध्ये जबरदस्त. ह्या रिएक्शन मधले सगळे बाय प्रॉडक्ट पण जुन्या सिलेबसमध्ये दिले होते बरं का लक्षात घ्या. चला दिले नाहीत आपल्यासाठी चांगलंच आहे. बरं. मग आता सोडियम फिनॉक्साईड आणि फिनॉल हे 3 झाल्या बहुतेक. मग आता एकच उरलं असेल. नाही झाल्यात का रे प्रिपरेशन रिएक्शन ही? 1 टाऊ नाही. डाऊज प्रोसेस 2, ॲनिलीन 3 आणि 4 ठीक आहे. मग जवळ-जवळ झालेत का बघा रे फिनॉलच्या सगळ्याच अरे एक रास्चिक प्रोसेस होती बरं का, रास्चिक प्रोसेस. त्यात पण क्लोरोबेन्झीनच होतं आणि त्याचं हायड्रोलिसिस होतं. अशा टाइपची रिएक्शन होते बरं का. पण नाहीये तर नाही आता. आता एवढं झाल्यानंतर मी काय करू पुढं? तर फिनॉलपासून कोणते-कोणते प्रॉडक्ट मिळतायत ते बघा बरं का. फिनॉलचं जर हॅलोजनेशन केलं, ब्रोमिनेशन तर 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल मिळतंय. तर सांगतो इथं लक्षात घ्या, इथं ब्रोमिन वॉटर आहे. मग ब्रोमिन वॉटर यूज केलं तर 2,4,6 मिळतंय. पण इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा असे 2 वेगळे प्रॉडक्ट मिळतात. त्यातला पी-ब्रोमोफिनॉल हा मेजर प्रॉडक्ट आहे. आता मी शिकवत बसत नाहीये. मी पटपट तुम्हाला करायला लावतोय. नायट्रेशन म्हणजे NO2 ग्रुप अटॅच होणार. पण इथंच ऑर्थो आणि पॅराला. पण मी तुम्हाला सांगू का? मोस्ट इम्पोर्टंट आहे. नीट लक्षात घ्या. तर शांतपणे बघा. इथं HNO3 आहे बरं का आणि इथं H2SO4 आहे. यांचं जेव्हा तुम्ही मिक्सचर घेता ना, तेव्हा नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात आणि जेव्हा नायट्रेटिंग मिक्सचरची फिनॉल बरोबर रिएक्शन होते, तेव्हा पिक्रिक ॲसिड तयार होतं.
2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजेच पिक्रिक ॲसिड. 2,4,6 ट्राय व्हिच ऑफ द फॉलोइंग इज पिक्रिक ॲसिड असं सीईटीत विचारतायत रे. किंवा पिक्रिक ॲसिड कसं तयार होणार तुम्हाला कळायला पाहिजे. फिनॉलचं नायट्रेशन. नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर रिएक्शन आहे. नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर. ओके. आणि हे दोघेही कॉन्सन्ट्रेटेड आहेत. मी तुम्हाला होमवर्क देतोय रे. HN मला कॉमेंटमध्ये पाहिजे उत्तर हां. HNO4 आणि H2SO4 चा रेशो 1:2. मी सांगितलेलं बरोबर असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. नायट्रेशन, कोलबेज रिएक्शन. व्हेरी इम्पोर्टंट, व्हेरी इम्पोर्टंट. सोडियम फिनॉक्साईड मगाशी बोललो होतो. सोडियम फिनॉक्साईडची कार्बन डायऑक्साइड रिएक्शन झाली, की सोडियम सॅलिसायलेट तयार होतंय. त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर सॅलिसाइल ॲसिड तयार होतंय. जाऊया सीईटीकडे परत. Which of the following acid contain OH as well as COOH group? एवढा सोपा प्रश्न आहे, पण नाव देतात ते सॅलिसायलिक ॲसिड. स्ट्रक्चर त्याला कोणी बी सांगेल की. पण तुम्हाला कळालं पाहिजे मग. आणि मी जे एक-एक पॉइंट सांगतोय ना, तुम्ही नोट डाउन केलं पाहिजे. अरे 15 मिनिटाचा व्हिडिओ, अर्धा तास लागेल सगळं नोट डाउन करायला. पण प्रॅक्टिसला 1 तास लागेल. पुन्हा कोलबेज रिएक्शन करायची आहे तुम्हाला. काहीच अवघड नाही. मग रायमर-टिमन होईल मग. मग रायमर-टिमनमध्ये अल्डिहाइड तयार होतंय आणि कोलबेजमध्ये ॲसिड तयार होतंय. मग सॅलिसायलिक ॲसिड इस प्रिपेअर्ड व्हिच ऑफ द सॅलिसायलिक ॲसिड इस प्रिपेअर्ड इन व्हिच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन विचारतील. मग आन्सर आहे कुठली? कोलबेज रिएक्शन. आणि अल्डिहाइड कुठं? रायमर-टिमनमध्ये. मग करता एवढे प्रश्न? फिनॉलचं इथं ना सल्फोनेशन दिलंय. अ, बघा नीट लक्षात घ्या. हे रूम टेम्परेचरला पॅरा होतंय आणि हायर टेम्परेचरला सॉरी रूम टेम्परेचरला ऑर्थो फिनॉल सल्फोनिक ॲसिड आणि हायर टेम्परेचरला पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड तयार होतं. प्रॉडक्ट महत्वाचे आहेत. चला मग आता होय चला कुठं? अजून मी तुम्हाला सांगतो. लास्टचं पेज आहे का? हो लास्टचं पेज आहे. सांगतो. इथे इम्पोर्टंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट 2 आहेत बघा. एक क्रोमियम ऑक्साईड आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग किंवा सोडियम डायक्रोमेट आहे. व्हॉट इस ॲक्शन ऑफ सोडियम डायक्रोमेट ऑन फिनॉल? ऑक्सिडेशन होतं आणि बेन्झोक्विनॉन तयार होतं. मी तुम्हाला सांगतो, फार पूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि मी तुम्हाला सांगताना मला फार बरं वाटतंय. मी तुम्हाला सांगतो. अ, मी असं स्ट्रक्चर काढलं होतं. ती माझी चूक होती लक्षात घ्या. ओके. बेन्झोक्विनॉन मला आनंद होतोय एक गोष्ट सांगायला. मला एका शिक्षकांचा फोन आला केमिस्ट्रीच्या आणि त्यांनी मला सांगितलं, की तुमचं ते स्ट्रक्चर चुकलंय. मला एवढा आनंद झाला ना. का माहितीये का? ते सर म्हटले, "मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो. मला 5 वर्षापूर्वी हां. मला तुमचे व्हिडिओ आवडतात." आणि ते केमिस्ट्रीचे बेस्ट शिक्षक आहेत. आमच्या साताऱ्यातल्या वाईमधले शिक्षक होते लक्षात घ्या त्या. मग मुद्दा असा काय माहिती कळाला का? किती डिटेलमध्ये बघतायत की नाही सांगा बघू. पण आता बघा माझी चूक मी तुम्हाला सांगतो कव्हर करून देतोय, की जेव्हा बेन्झोक्विनॉन तयार होतो त्यात 2च डबल बॉन्ड आहेत बघा. हे की नाही? कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 नाही का रे बाळांनो. हे बेन्झोक्विनॉन. मग तुम्हाला सीईटीसाठी काय करायचंय? ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहेत ते? मग फिनॉल आणि फिनॉलची रिएक्शन झिंक डस्ट झालं की बेन्झीन. 11वीतली रिएक्शन आहे. फिनॉलची रिएक्शन इथं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन व्हिडिओची सुरुवातच झाली कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आठवतंय? निकेल घेतलं की डबल बॉन्ड रिड्यूस करतोय. पण इथं पण बघा ना, उपयोग झाला की नाही? डबल बॉन्ड कुठे राहिलाच नाहीये. मग सायक्लोहेक्झोनॉल तयार होतंय. चला, मग आता हा व्हिडिओ थांबवतोय. ऑब्व्हियसली ठरल्याप्रमाणे 4था, 5वा पार्ट येणारच आहे. पण तुमचा सपोर्ट पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.